नमस्कार मैत्रिणींनो, तुमचाही आमरस काही वेळात काळा पडतो किंवा आमरस पातळ होतो, दुसऱ्या दिवशी चव बदलते, बाजारासारखा सुंदर असा पिवळा रंग येत नाही. मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे 10 चुका की ज्या नकळत आपण सगळे करतो आणि त्यामुळे आपला आमरसाचा रंग, चव आणि घट्टेपणा खराब होतो. तर त्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला काही सांगत आहेत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपली पहिली स्टेप्स आहे की योग्य आंब्याची निवड. मग सर्वात आधी आंबा हा योग्य कसा महत्त्वाचा आहे निवडणं. येथे मी हापूस आंबे घेतलेले आहे. तुम्ही केशर किंवा इतर गोड जातीचे आंबे तुम्ही येथे वापरू शकतात. आंबा निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आंबा हा सुगंध यायला हवा. देठाजवळ हलकासा मऊ असावा, सालीवर हलक्या सुरकुत्या असाव्यात, पूर्ण पिकलेला आंबा असावा. जर अर्धवट कच्चं किंवा खूप असा टणक म्हणजे कडक आंबा जर वापरला तर आमरस हा फिकट किंवा कमी गोड होतो. आपली दुसरी स्टेप्स आहे की आंबे पाण्यात भिजवून ठेवायचे. मग आंबे आपल्याला 30 मिनिटं ते 1 तास स्वच्छ पाण्यात आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत. आणि ते का भिजवायचे आहेत की कारण देठाजवळचा जो भाग आहे तिथे जो चीक असतो तो निघून जातो आणि धूळ किंवा घाण असते ती सुद्धा निघून जाते आणि आंब्याची उष्णता ही कमी होते. आता भिजवल्यानंतर आंबे पूर्णपणे आपल्याला कोरडं करून घ्यायचे आहेत आणि ओल्या आंब्यामुळे काय होतं, आमरस पातळ होऊ शकतो. आपली तिसरी स्टेप्स आहे की आता आंबे आपण योग्य पद्धतीने त्याला गर काढायचा आहे. तर त्यासाठी आंबे आपण हाताने अंगठ्याच्या साहाय्याने सर्व बाजूंनी आपल्याला आंबा हा मऊ करून घ्यायचा आहे. आणि आता देठाजवळ तुम्ही छोटासा कट करा आणि त्यातला गर बाहेर काढू शकतात. आता ही जी आहे ही पारंपरिक पद्धत आहे. यामुळे काय होतं, आपलं नैसर्गिक असं टेक्स्चर मिळतं, चव अधिक छान लागते आणि घरगुती आमरसाची चव ही एकदम भारी असते. त्याची मजाच काय वेगळी असते. चौथी स्टेप्स आपली अशी आहे की प्रत्येक आंबा हा आपल्याला वेगळा तपासून बघायचा आहे. हा अनेक जण विसरतात. काय होतं, प्रत्येक आंब्याचा गर आधी आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घ्या. कधी कधी काय होतं, बाहेरून सुंदर दिसणारा आंबा आतून खराब निघू शकतो आणि एक खराब आंबा संपूर्ण आमरसाची चव बिघडवू शकतो. त्यामुळे आता असं आपण हे करत आहोत. आता दुसरी पद्धत सुद्धा मी येथे तुम्हाला सांगितली आहे की आंबा असा कट करून सुद्धा तुम्ही आमरस करू शकतात. आणि पहिली पद्धत आपण ती पारंपरिक बघितलेली आहे. जी पद्धत तुम्हाला सोयीची वाटेल ती पद्धत तुम्ही येथे करू शकतात. आता मी येथे सेकंड पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. दोघं पद्धती मी येथे करून दाखवत आहे तुम्हाला. सेकंड पद्धत मला जरा सोयीस्कर वाटते, कारण का की आंबा कट करून जर आपण काढलं तर चमच्याच्या साहाय्याने हे सगळा गर आपण काढून घ्यायचा आहे आणि काय होतं, हातही कमी भरले जातात. जर आपण पारंपरिक पद्धतीने जर आंब्याचा रस केला तर यामध्ये हात भरतात. त्यामुळे तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आमरस करून घ्या. पाचवी स्टेप्स आहे की कोळीवरील गर वाया घालू नका. आता कोळीवरील गर आपण चमच्याने किंवा हाताने काढून घ्यायचा आहे. एक मजेशीर गोष्ट अशी आहे की अनेक वेळा सर्वात गोड गर हा कोळीच्या आसपास असतो, म्हणून हा भाग वाया जाऊ देऊ नका. 6वी स्टेप आपली आहे की मिक्सर वापरायचं का. तर हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडलेला असतो. तर उत्तर माझं आहे की हो, पण मर्यादितच आपल्याला वापरायचं आहे. फक्त 5 ते 10 सेकंदासाठीच. जास्त जर फिरवलं तर त्यामध्ये हवा जास्त मिसळते, ऑक्सिडेशन वाढतं, रंग लवकर बदलतो आणि आमरस हा पल्पसारखा तयार होतो. रवीने किंवा घुसडीने आपल्याला हा रस छान घुसळून घ्यायचा आहे. 7वी स्टेप्स आपली अशी आहे की साखर किती घालायची. तर सगळे आंबे सारखे गोड नसतात, म्हणून आधी आमरसाची चव आपण घेऊन बघायची. गरज वाटली तरच आपण साखर घाला. पिठी साखर पटकन मिसळते, थोडी थोडी घाला. जास्त साखर ही नैसर्गिक चव कमी करते, म्हणून आपण साखरेचं प्रमाण हे थोडं कमीच ठेवायचं आहे. जर आंबा जास्त आंबट असेल तर साखर आपल्याला वाढवायची आहे. 8वी स्टेप आपली अशी आहे की आमरस काळा का पडतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. आमरस काळा पडण्याचं एक वैज्ञानिक कारण असं आहे की आंब्यामध्ये पॉलिफिनॉल ऑक्सिडाइज नावाचा एक एन्झाईम असा एक घटक असतो की जेव्हा आमरस हवेशी संपर्कात येतो तेव्हा ऑक्सिडेशन सुरू होतं आणि त्याचा रंग हळूहळू काळा पडायला सुरुवात होते. तर ज्या वेळेला आमरस करतो त्यावेळेला त्याला झाकून ठेवायचं आहे. वारंवार उघडू नका, चमचा वारंवार आत बाहेर करू नका. आपली 9वी स्टेप अशी आहे की कोणते भांडे वापरावे. शक्यतो काचेचे भांडे किंवा फूड ग्रेड प्लास्टिक वापरायचं आहे. ॲल्युमिनियम, तांबं, पितळ जे धातूचे भांडे असतात ते शक्यतो आपल्याला टाळायचं आहेत. काचेच्या भांड्यात आमरसाचा रंग हा जास्त वेळ टिकून राहतो, म्हणून शक्यतो काचेचंच भांडं आपल्याला वापरायचं आहे.
आपली 10वी स्टेप्स अशी आहे की योग्य साठवणूक. दर 2-3 तासांनी जर आंबा खाणार असाल तुम्ही आंब्याचा रस, तर फ्रीजमध्ये झाकून ठेवायचा आहे. जर दुसऱ्या दिवशी तुम्ही वापरणार असाल तो आंब्याचा रस, तर एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. डबा शक्यतो आपल्याला पूर्ण भरून ठेवायचा आहे. रिकामा जागा जर त्यामध्ये डब्यामध्ये राहिली तर हवा क्रिएट होते आणि ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होते. आता आजीची आपली एक खास ट्रिक अशी आहे की एक पारंपरिक आपला आजीचा एक उपाय की आमरसात स्वच्छ धुतलेली आंब्याची कोय आपल्याला ठेवायची. त्यामुळे काय होतं की जुनी अशी घरगुती पद्धत आहे, अनेक कुटुंबांमध्ये आजही वापरली जात असेल की त्यामुळे असं होतं की आपला आंबस हा बराच वेळ छान फ्रेश असा राहतो आणि टिकून राहतो, कलरही त्याचा काळा पडत नाही. त्यामुळे आपण ही टिप्स वापरलेली आहे. मैत्रिणींनो, आपण अशा छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स आपण आज आमरस जास्त वेळ पिवळा, घट्ट आणि नैसर्गिक चवीचा राहण्यासाठी काही टिप्स बघितलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या कशा वाटल्या त्या कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही कुठली टिप्स यातली वापरतात ते सुद्धा मला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.